नमस्कार मित्रांनो, आपण आजचा प्रूफ पाहिलाच असेल तर प्रूफ कसा नक्की कमेंट कसा मित्रांनो. तर जरा न वेळ घालता आजच्या व्हिडिओला चालू होणार आहे मित्रांनो. तर पाहू शकता आपण जे बॉईज बीट वरती आणलाय तुम्ही एकदम खतरनाक पाहिलं तर फक्त जो सॉन्ग असतो थोडासा क्रॅक व्हर्जन मध्ये बनवला असतो. तर त्याच्यामुळे कॉपीराइट येतात. तुम्ही म्हणजे खूप सारे व्हिडिओ पाहिले तर पण कॉपीराइट येतच आहे. त्याच्यामुळे थोडासा रोबोटिक सॉन्ग करणार आहे. मी नेहमी जेवढे पण व्हिडिओ टाकणार मी रोबोटिक सॉन्ग करणार आहे. तर कोणाला प्रॉब्लेम असेल तर मी मटेरियलमध्ये ओरिजिनल सॉन्ग दिलाय, तुम्ही ते ऐकू शकता. तर जरा न वेळ तर आजच्या व्हिडिओला चालू होणार मित्रांनो. पाहू शकता जे आपलं व्हीपीएन आहे, व्हीपीएन कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ओपन करा. ओपन केल्या मित्रांनो तुम्हाला पाहू शकता असे इंटरफेस पाहायला मिळतील. इथं पाहू शकता आता ओपन व्हायला थोडा टाइम लागणार. पाहू शकता न्यू प्रोजेक्टवर टच करा मित्रांनो. न्यू प्रोजेक्टवर टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक पहिला फोटो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर थोडासा जो सॉन्ग आहे आपला बंद करून टाकू. बंद केल्यानंतर तो शेवटचा पार्ट कट करा पहिले आणि ॲड ऑडिओ करा. एक्स्ट्रा ऑडिओ करा मित्रांनो. जो तुम्हाला प्रीमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्या. असा पाहू शकता त्याचा जो सॉन्ग आहे तो घेतल्यानंतर ना फोटो शेवटपर्यंत ओढून घ्या जिथपर्यंत जो व्हिडिओ तेवढा. आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, ओलीमध्ये जायचं, ॲड ओली करायची आणि ॲड ओलीमध्ये जो मला प्रीमध्ये व्हिडिओ दाखवला आहे तो ॲड करून घ्या. आणि इथून जो रेशो आहे म्हणजे रेशो लक्षात राहिलं नाही, तुम्ही 9:60 रेशो घेऊन घ्या आणि हा फोटो थोडासा झूम करून घ्या मित्रांनो एवढा. आणि जो ओलीमध्ये जो व्हिडिओ टाकला होता त्याचा सॉन्ग बंद केला आणि इथून थोडासा स्मॉल करून एका कोपऱ्यात लावून दिला. कोपऱ्यात लावल्यानंतर मित्रांनो बॅक घ्यायचं. आता सॉन्ग वाटायचं का मित्रांनो, सॉन्ग वाटायचं केल्यानंतर थोडंसं झूम करा. झूम केल्यानंतर इथं पहिला बीट लागणार इथं एक आणि इथून एक सेकंड बीट लागणार. जिथं फ्लॅश चमकतोय माहीत असं नाही, हा फ्लॅश हा चमकल्यानंतर ना जिथं तो नेक्स्ट बीट लागतो. आता पाहू शकतो मित्रांनो नेक्स्ट समोर आपण इथे एक येणार आहे फ्लॅश, ते घेणार. मग सेकंड वाटतं एक इथे येणार, इथे घेणार, एक इथे येणार, एक इथे येणार, सेकंड इथे येणार, थर्ड इथे येणार मित्रांनो, फोर्थ इथे येणार. बस आपले एवढी जी बीट आहे 4 बीट लावलेत आपण जिथून मोठे लावलेले आहेत फक्त. आता काय करायचं मित्रांनो, जे पहिला इथून एक बीट घ्यायचा, इथून एक कट करायचा आणि इथून थोडं सॉन्ग ऐकून, इथं मी लावला नाही माझं लक्ष राहिलं नाही, इथं पण एक लागतो ते ॲड केल्यानंतर बॅक समोर घ्यायचं. समोर आल्यानंतर इथं जिथं एलो डॉट दिसतं तिथं बरोबर सेंटरवर घ्यायचं. सेंटरवर घेतल्यानंतर स्पीडचं बटन दाबत असाल तो घेऊन घ्या. तुम्ही बरोबर परफेक्ट पाहून घेतो. सेंटरवर घेतला एलो डॉट आणि स्पीडचं बटन दाबून बरोबर मधातनं कटआउट केलं म्हणजे स्पीडचं बटन दाबून दोन्ही भाग अलग केलेत. असा त्या स्पिरिटच्या हिशोबानं होत असतात. तर एवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, तुम्हाला जिथं मायनस चिन्ह दिसत असेल म्हणजे जिथं हा मायनस चिन्ह दिसत असेल ते टच करायचं. टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, लोडिंग होणार इफेक्ट लोडिंग झाल्यानंतर लाईट इफेक्टवर टच करायचं. लाईट इफेक्टवर टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथून पहिले लाईट इफेक्ट आल्यानंतर ना तुम्हाला फ्लॅश दिसत असेल, फ्लॅश घेऊन घ्या आणि अप्लाय टू ऑल करून घ्या. 0.1 सेकंडवर अप्लाय टू ऑल करून घ्यायचा आहे. माझ्याबरोबर रेडीमेड झालेला आहे. तर अप्लाय टू ऑल सगळ्यांना झालेला आहे मित्रांनो पाहू शकता. झाल्यानंतर मित्रांनो थोडंसं झूम करायचा, पहिला फोटो टच करा, ॲनिमेशनचा ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इनमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकली भेटून देणार आणि नेक्स्ट जो बीट आहे रॉक हॉरिझॉन्टली एवढा इफेक्ट लावला ना मित्रांनो. आता नेक्स्ट जो लंबा फोटो आहे त्याला काय करायचं, टच करायचं, ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं मित्रांनो. तिसरा जो फोटो त्याला झूम वन इफेक्ट देऊन द्यायचा. झूम वन इफेक्ट दिल्यानंतर बॅक घ्यायचा डबल. आता तिसरा झाला, हा चौथा फोटो आहे त्याला काय करायचं, डबल ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं आणि तुम्हाला इथून बाउन्स म्हणून घ्यायचं मित्रांनो. नाहीतर डिस्ट्रॉय राईट नाहीतर लेफ्ट घेतलं तरी चालेल. मी लेफ्ट घेऊन घेतो तर सोपी राहणार तुम्हाला समजासाठी. आता नेक्स्ट तुम्हाला एक इनमध्ये तुम्हाला भेटून देईल शेक 3 म्हणून भेटून देईल. त्याची लेंथ वाढवून घ्यायची 0.1 सेकंडवर आणि इथून तुम्हाला इथून लावल्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता शेक लावल्यानंतर इथं पाहू शकता डिस्ट्रॉय लेफ्ट लावला आणि इथून डबल लागला टापला. इथून
कॉम्बोमध्ये जो डिलीट करतो, इनमध्ये शेक इफेक्ट घेतो आणि जी लेंथ वाढवून घेतो. लेंथ वाढल्यानंतर ना नेक्स्ट डिस्ट्रॉय लेफ्ट आणि लेफ्ट हे तुम्हाला माहीतच असेल डिस्ट्रॉयरचा. तर स्केच अँड डिस्ट्रॉय म्हणून भेटून जाणार, त्याची लेंथ वाढवून घ्या. होऊ शकता एवढा आपला कंप्लीट झालाय, इथून लागलाय. तर इथून आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून पेंडुलम 1 आणि इथून पेंडुलम 2 लावून घेता, जे शेवटचे 2 आहे फोटो त्यांना. आता एवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, याला इफेक्ट्स तर लावा लागेल. बॅक घ्यायचं, इफेक्टवर जायचं, व्हिडिओ इफेक्टवर जायचं आणि इथून तुम्हाला डायमंड झूम भेटून जाईल. जो पहिला इफेक्ट भेटून जाईल ट्रेंडिंगवर लागणार, चालूच आहे ट्रेंडिंगवर, त्याला राईट करून द्या. राईट केल्यानंतर ना जे मधातनं स्पीड आहे तिथं घेऊन घ्या. आणि इथून तुम्हाला आता बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना इथून तुम्हाला ट्रेंडिंगवर खाली स्क्रोल करून तुम्हाला टेक्नॉलॉजी 3 म्हणून भेटून जाणार, तो इफेक्ट घेऊन घ्या. पाहू शकता टेक्नॉलॉजी 3 घेतला आणि बॅक घेतलं. मी बॅक घेतल्यानंतर बरोबर इफेक्ट लागलेला आहे. लागल्यानंतर मित्रांनो तुम्हाला झूम करायचं, थोडंसं झूम केल्यानंतर मित्रांनो आता डबल तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगवर तुम्हाला हेल फायर म्हणून भेटून जाणार. पाहू शकता टच करतो मी हेल फायर आणि बॅक घेतो मी. तुम्हाला इफेक्ट जो लोडिंग नसेल तुमच्या, तुम्ही डाउनलोड करून इफेक्ट लोडिंग लावून घ्या. आणि इथून तुम्हाला आता इफेक्ट लागल्यानंतर ना तुम्ही आपण शेक इफेक्ट लावला आहे. आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं, जिथून स्केच अँड डिस्टर्ब लागणार आहे तेव्हाच, आणि इथून बटरफ्लायचा इफेक्ट लावून द्या त्याच्या ह्याच्यावर. वस्तू आपण टच केला आणि बॅक घेतलं. बॅक घेतल्यानंतर बटरफ्लायचा इफेक्ट लागला आणि जेवढं आपलं लेंथ पाहिजे तेवढीच घेणार आणि समोर येणार. समोर आल्यानंतर ना इथून तुम्हाला शेक इफेक्टचा भेटून देणार, म्हणजे इथं तुम्हाला ट्रेंडिंगवर भेटून जाणार शेक, तो घेऊन घ्या. आणि इथून थोडीशी लेंथ कमी करून जेवढी आहे तेवढी. डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवर जायचं आणि इथून तुम्हाला रोलिंग फ्रेम म्हणून भेटून देईन, तो पण ॲड करून घ्या. त्याला पण ट्रेंडिंगवर सगळं ऑल इफेक्ट भेटतात मित्रांनो, टेन्शन नका घेऊ. आणि एक फोटो सोडून घ्या आणि जो शेवटचा फोटो त्याला बॉडी इफेक्टमध्ये जा. इथून तुम्हाला डॉप ग्लेंजर म्हणून भेटून जाईल, ते ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर ना इथून पाऊशी तुम्ही टच करतो. टच केल्यानंतर ना बॅक घेतो आणि इफेक्ट लागून द्या. तर लागल्यानंतर डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आणि इथून तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला मेकॅनिकल घेऊन घ्यायचं आहे. मेकॅनिकल घेतल्यानंतर बरोबर इफेक्ट लागून जाणार आणि आपला व्हिडिओ कंप्लीट होऊन जाणार. कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओलमध्ये जो व्हिडिओ आपण टाकला होता समजण्यासाठी तो डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर बॅक घ्यायचं आणि व्हिडिओ वरचा जो रेशो आहे 10:80वर घ्यायचा, 30 रेशो घ्यायचा फ्रेम रेट, आणि क्वालिटी जो कोड असतो तो हाय घेऊन घ्यायचा, म्हणजे जे इमेजची क्वालिटी आहे ते चांगली येईल. आणि एवढं झालं मित्रांनो, आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो. वरचं ॲरोचं बटन भेटून जाईल, नाही तर एक्सपोर्टचं बटन जाईल तुमच्या असेल तर. आणि आपला व्हिडिओ कम्प्लीट जातो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला. तर कसा आवडला नक्की व्हिडिओ कमेंट करून सांगा. टाटा बाय अँड टेक केअर.